उंबरडा बाजार तालुका कारंजा लाड निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणारा शेतकरी आता तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे संकटात सापडला आहे। उंबरडा बाजार येथील श्रीकृष्ण गावंडे यांनी रब्बी हंगामात मोठ्या आशेने गहू पेरणी केली होती। यासाठी त्यांनी गावातीलच बालाजी यशवंतराव जोशी यांचे गावालगत असलेले शेत बटाईने कसण्यास घेतले होते। हंगामात काबाड कष्ट करून गव्हाचे पीक जोमात आले होते। पीक कापणीवर आले असतानाच शेतावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले। या शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठिणग्यांनी वाळलेल्या गव्हाच्या पिकात क्षणात पेट घेतला। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि सुमारे 2 एकरातील उभे पीक डोळ्यादेखत जळून खाक झाले। या भीषण आगीत शेतकरी आणि बटाईदार यांचे अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात आले आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे। प्रमुख मागण्या आणि सद्यस्थिती। आर्थिक फटका। 2 एकरातील गहू जळाल्याने पेरणीचा खर्च, मजुरी आणि अपेक्षित उत्पन्न असे मिळून 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष, महावितरणच्या जुनाट किंवा सैल झालेल्या तारांमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। मदतीची अपेक्षा। हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याला महावितरण कंपनीने आणि शासनाने तातडीने पंचनामा करून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे। जर वेळेत मदत मिळाली तरच हा शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल आणि पुढच्या हंगामासाठी सज्ज होईल, अन्यथा कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे।